हा जो फॉर्म्युला आहे, चौथी ज्याचं शिक्षण झालं 4थी 5वी त्याला सहज समजेल. 4थीतलं गणित आहे आणि हे गणित जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही कुठलीही ग्रेड घरी तयार करू शकता. कुठलीही ग्रेड. माझा शब्द नीट ऐका. काय करायचंय, फॉर्म्युला असा आहे, अपेक्षित अन्नद्रव्य कुठलं पाहिजे आपल्याला, नत्र पाहिजे का स्फुरद पाहिजे का पालाश पाहिजे. पहिले तो अन्न घटक लिहायचा. फक्त एक लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला वापरताना जर तुम्ही कॅल्क्युलेशन करणार, कुठली ग्रेड बनवाल, समजा उद्या मला वाटलं 40 50 60 अशी जर ग्रेड बनवायची असेल, सगळ्यात पहिले फॉस्फरसचं कॅल्क्युलेशन करायचं सगळ्यात आधी आणि मग नत्र आणि पालाशचं कॅल्क्युलेशन करायचं. आता उदाहरणार्थ मला फॉस्फरस पाहिजे का नायट्रोजन पाहिजे का पालाश पाहिजे. उदाहरणार्थ मी लिहिलं की मला इथे नत्र पाहिजे. अपेक्षित अन्नद्रव्याचं प्रमाण किती पाहिजे नत्र, मला 40 किलो नत्र घ्यायचं आहे, गुणिले 100. आपण जे खत घेत आहोत त्यातलं त्या अन्नद्रव्याचं प्रमाण. आता मी समजा युरिया घेतोय तर युरियामध्ये किती टक्के आहे, 46% आहे. ठीक आहे. मी जर सुपर फॉस्फेट घेणार असेल तर सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फरस किती आहे, फॉस्फरसचं कॅल्क्युलेशन करताना 16%. मी जर MOP घेणार असेल तर MOP मध्ये पालाशचं कंटेंट किती आहे, 60%. तर जो खत मी घेणार आहे त्याच्यामध्ये हा जो घटक मला पाहिजे हा किती % आहे ते भागिले आपल्याला करायचं आहे. तर अपेक्षित अन्न घटक कुठला पाहिजे, पहिले तो किती पाहिजे, गुणिला 100 भागिला जे खत मी घेणार आहे हा घटक पूर्ण करण्यासाठी त्यातलं त्या घटकाचं प्रमाण. हा सिंपल फॉर्म्युला आहे.